आज सोलापूर जिल्हा प्रमुख न्यायाधीश साहेब यांनी एक खून खटला होता. एकतर्फी प्रेमातनं लग्नास नकार दिलेल्या मुलीला आरोपीने नेऊन तिचा गळा दाबून खून करण्यात आलेला होता. त्या खुनाच्या खटल्यामध्ये आज आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप 50,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तर हकीकत थोडक्यात अशी की दिनांक 8/2/2021 रोजी मयत मुलगी ही ट्युशनवरून घरी जात असताना तिला तिच्या आरोपी नातेवाईकांना घरी सोडतो असं म्हणून तिला गाडीवर बसून नेलं व तिला एकतर्फी प्रेम आहे पण लग्नास तिने नकार दिल्यामुळं तिचा गळा दाबून खून करण्यात आला व तिचं प्रेत हे सोलापूर येथील मार्कंडेय रुग्णालयात नेले व तिथं सांगितलं की मुलीला शॉक लागला आहे असं डॉक्टरांना सांगितलं. त्यावेळी डॉक्टरांनी डेड बॉडीला तपासला असता कळलं की ही प्रेत दवाखान्यामध्ये यायच्या अगोदरच मरण पावलेली आहे. त्यावेळी त्या आरोपीने तिथून पळ काढला. तर त्याच्यानंतर सदरची घटना डॉक्टरांनी पोलिसांना कळवली. त्यानुसार MIDC पोलिसांनी सदरचे प्रेत हे सिव्हिल हॉस्पिटलचे नेले तर तेथे अंतिम शवविच्छेदनाकरिता तपासणीसाठी पाठवले. त्यानंतर तेथील आरोपीच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आरोपीला शेवटच्या वेळेला जाताना पाहिलेली मयत मुलीची मैत्रीण हिने पाहिलं होतं की सांगितलं होतं की हिच्यासोबत ही गेलेली होती. त्यानुसार मयत मुलीच्या बहिणीने संशय आल्याने तिनं MIDC पोलीस स्टेशन येथे सदर आरोपीविरुद्ध संशय व्यक्त केला होता, खुनाचा संशय व्यक्त केला होता. तर त्यानुसार FIR देखील दाखल करण्यात आलेली होती. त्यानुसार पोलिसांनी MIDC पोलिसांनी दिनांक 9/2/2021 रोजी आरोपी ज्योतिबा गायकवाडला अटक केलं होतं व तेव्हापासून ते आज तागात आरोपी हा या गुन्ह्यामध्ये जेलमध्येच होता. आरोपीविरोधात पुरावा आल्यानं पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरच्या घटनेच्या वेळेस सरकार पक्षांनी एकूण 24 साक्षीदार तपासले. सदर 24 साक्षीदाराच्या सांगण्यावरून व या घटनेमधील मयत मुलीच्या बहिणीचा जबाब, नेत्र साक्षीदार, डॉक्टरांची साक्ष व पोलिसांनी केलेल्या तपासाच्या पेपर्सवरून यातील आरोपीला दोषी पकडण्यात येऊन आरोपी विरोधात सबळ पुरावा मिळाल्याने न्यायालयाने त्याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा व 50,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. यात सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आनंद कुर्डूकर साहेब व आरोपीतर्फे MA इनामदार व कोर्ट पैरवी म्हणून प्रवीण जाधव साहेब यांनी काम पाहिले व मूळ फिर्यादीच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट रविराज सरवदे, आमच्या कलिग पूजा सरवदे व ॲडव्होकेट पूजा भंडारे यांनी काम पाहिले.